अतिक्रमणमुक्त मिरकरवाडा मत्स्य बंदरावर 39 कोटीची विकास कामे, साखरी नाटेसह अन्य सागरी किनाऱ्यांवरील अतिक्रमण हटवण्याबाबत नोटीस द्या. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे. रत्नागिरी दिनांक 8 जी माका. अतिक्रमणमुक्त मिरकरवाडा मत्स्य बंदरावर प्राधान्याने संरक्षण भिंत बांधण्याची कार्यवाही करावी. त्याबरोबरच मच्छीमारांसाठी निवारा शेड, गिअर शेड, प्रशासकीय कार्यालय, उपहारगृह, प्रसाधनगृह अशी विकास कामे करण्याच्या सूचना देताना साखरी नाटेसह अन्य सागरी किनाऱ्यांवर अतिक्रमण असल्यास ती हटवण्याबाबत नोटीस द्याव्यात, असे निर्देश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मंत्री श्री राणे यांनी आज बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मत्स्य व्यवसाय विभागाचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मंत्री श्री राणे यांनी आज बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मत्स्य व्यवसाय विभागाचे कोकण प्रादेशिक उपायुक्त नागनाथ भादोले, सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर, मत्स्य विकास अधिकारी आनंद पालव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते. मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री श्री राणे यांनी मिरकरवाडा अतिक्रमणमुक्त केल्याबद्दल मत्स्य व्यवसाय विभाग आणि पोलीस विभागाचे सर्वप्रथम विशेष अभिनंदन केले आणि ते म्हणाले, अतिक्रमणमुक्त जागेवर मच्छीमारांच्या सुविधांसाठी शासनाच्या 39 कोटी निधीतून विकासात्मक कामे करण्यास भर द्या. प्राधान्याने संरक्षण भिंत बांधावी. ज्या औद्योगिक प्रकल्पातून तसेच अन्य मार्गाने येणाऱ्या सांडपाण्याबाबत संबंधितांना नोटीस द्यावी. मिरकरवाडा अतिक्रमण निर्मूलन पॅटर्नप्रमाणेच साखरी नाटेसह रत्नागिरीच्या किनारपट्टीवर अशी अतिक्रमणे असतील तर संबंधितांना स्वतःहून ती काढून घेण्याबाबत नोटीस द्यावी. महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्डाने सुद्धा अतिक्रमण काढण्याबाबत कार्यवाही करावी. अतिक्रमण निर्मूलन झाल्याने विकासाचा मार्ग मोठा झाला आहे. केंद्रीय अंदाजपत्रकात मत्स्योत्पादन अतिक्रमण निर्मूलन झाल्याने विकासाचा मार्ग मोठा झाला आहे. केंद्रीय अंदाजपत्रकात मत्स्योत्पादन वाढीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याबाबत अभ्यास करावा. मच्छीमारांना प्रशिक्षण देण्याबाबत कार्यक्रम हाती घ्यावेत. 41 तलावांच्या बाबत विभागाने अभ्यास करून अहवाल द्यावा. मत्स्योत्पादन वाढीबाबत आंध्र प्रदेशच्या धर्तीवर काय करता येईल यावर देखील विचार करावा, असंही ते म्हणाले. उपायुक्त श्री भादोले यांनी यावेळी सागरी मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी उपाययोजना, मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्प टप्पा क्रमांक 1 मध्ये घेण्यात आलेली कामे, टप्पा क्रमांक 2 मध्ये करण्यात येणारी कामे याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच नियमांचा भंग करणाऱ्या स्थानिक नौकांकडून 4,80,000 रुपयांची वसुली केल्याबाबत आणि परप्रांतीय नौकेला 11 लाख रुपये दंडाची नोटीस बजावल्याबाबत देखील माहिती दिली.